जय जय रामकृष्ण हरी. मित्रांनो, आज मी तुम्हाला एक विचित्र प्रश्न विचारणार आहे. जर हरिपाठ इतका शक्तिशाली असेल तर तो करणारा लोकही कधी कधी चिंतेत का असतात? काही लोक दररोज हरिपाठ करतात, पण तरीही रात्री झोप लागत नाही. मनात काळजी, डोक्यात विचार आणि छातीत अस्वस्थता. मग प्रश्न पडतो, हरिपाठ कमी पडतोय का, की आपण हरिपाठ करताना एक मोठी चूक करत आहोत? आज मी तुम्हाला संत ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठाचं असं एक गुपित सांगणार आहे, जे समजलं तर फक्त 10 मिनिटांचा हरिपाठ तुमच्या चिंतेवर औषधासारखं काम करेल. पण ते गुपित काय आहे ते समजण्यासाठी सुरुवात करूया एका अभंगाने. जय हरी विठ्ठल ज्ञानोबा माऊली तुकाराम. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या सनातन धर्म या भक्तिभावाने ओथंबलेल्या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, चॅनलवर जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय ज्ञानेश्वर माऊली किंवा जय श्री हरी विठ्ठल नक्की लिहा. आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. विठ्ठल भक्तांनो, आज प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक हसू आहे, पण त्या हास्यामागे एक न बोललेली चिंता आहे. घरात सगळं ठीक आहे, पण मनात काहीतरी अस्वस्थता आहे. रात्री झोप लागत नाही, छातीत धडधड, डोक्यात विचारांचा कल्लोळ. कोणाला तरी आजाराची चिंता, कोणाला पैशांची, कोणाला मुलाच्या भवितव्याची, कोणाला नात्यांची. आणि मग आपण म्हणतो, देवा, माझं मन शांत का होत नाही? हरिपाठाची महिमा. संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, हरिपाठ म्हणजे फक्त 28 अभंग नाही, तो मनाचा आधार आहे. माऊलींनी हरिपाठ का दिला? कारण त्यांना माहीत होतं, कलियुगात माणूस बाहेरून श्रीमंत होईल, पण आतून रिकामा होईल. चिंता ही बाहेरून येत नाही, ती मनातल्या रिकामेपणातून येते. तर मग आता चिंतेचं मूळ काय? म्हणजे चिंता म्हणजे काय? भूतकाळाची खंत, भविष्याची भीती आणि वर्तमानातील असहाय्यता. मन एक क्षणही स्थिर राहत नाही. पण हरिपाठ काय करतो? तो मनाला एका नावाशी बांधतो, हरी. नाम म्हणजे काय? नाम घेता फळ लागे तेथे नाही वेल पाही. नामाला वेल लागत नाही, नामाला परिस्थिती लागत नाही. फक्त ओठ हलले की हृदयात प्रकाश पडतो. यावरून एका गृहस्थाची तुम्हाला एक कथा सांगतो. एक गृहस्थ होता. घरात सर्व काही होतं, पैसा, मुलं, नोकरी, पण मन मात्र बेचैन. रात्री 2 वाजता उठायचा, छताकडे बघत राहायचा. डॉक्टरांनी औषधं दिली, पण शांतता नाही मिळाली. एक दिवस त्याच्या आईनं सांगितलं, बाळा, सकाळी उठून हरिपाठ कर. तो म्हणाला, आई, एवढ्याने काय होणार? आई म्हणाली, हरिपाठ देवाला सांगण्यासाठी नाही, तुला आठवण करून देण्यासाठी आहे की तू एकटा नाहीस. पहिला दिवस काही फरक नाही, 3रा दिवस थोडी शांतता, 7वा दिवस मन हलकं, आणि 1 दिवस तो म्हणाला, आई, माझी चिंता कमी झाली. तर मित्रांनो, यातून काय बदललं बरं? परिस्थिती नाही बदलली, पण मनाला आधार मिळाला. म्हणूनच हरिपाठ का करावा? कारण हरिपाठ म्हणजे श्वासाची लय, हरिपाठ म्हणजे विचारांना दिशा, हरिपाठ म्हणजे मनाला आधार, हरिपाठ म्हणजे विठ्ठलाशी संवाद. जेव्हा आपण म्हणतो, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, तेव्हा आपण स्वतःलाच सांगतो, थांब, शांत हो, विठ्ठल आहे. विठ्ठल भक्तांनो, एक दिवस असा येतो जेव्हा माणूस कोसळतो, कोणी जवळ नसतं, कोणी समजून घेत नाही. तेव्हा हरिपाठ कामाला येतो. कारण तो तुमचा विश्वास जगवतो. म्हणूनच संत तुकाराम महाराज म्हणतात, ज्याची वाचा हरी हरी, त्याला नाही कशाची परी. म्हणजे काय? ज्याच्या ओठावर हरिनाम आहे, त्याच्या हृदयात भीती राहत नाही. तर मंडळी, आता चिंता कमी करण्यासाठी लोक मेडिसिन करतात, पण हरिपाठ म्हणजे आपली पारंपरिक ध्यान पद्धत आहे. अभंग म्हणताना
श्वास नियंत्रित होतो, आवाजाची कंपन छातीतून बाहेर पडतो, मनाचं लक्ष शब्दावर केंद्रित होतं. हेच तर ज्ञान आहे. पण यात एक गोष्ट जास्त आहे, ती म्हणजे भक्ती. माऊलीने हरिपाठ दिला कारण त्यांना माहीत होतं एक दिवस प्रत्येक माणूस चिंतेत पडेल आणि त्या दिवशी हरिपाठ त्याला वाचवेल. तो दिवस कोणता असेल आपल्याला माहीत नाही, म्हणूनच दररोज करा. आजपासून फक्त 7 दिवस सकाळी उठून मनापासून हरिपाठ करा आणि मग बघा मनातील अस्वस्थता कशी विरते. कारण हरिपाठ म्हणजे शब्द नाहीत, तो विठ्ठलाचा स्पर्श आहे. जर तुम्हालाही वाटत असेल माझं मन शांत व्हावं, तर आजपासून हरिपाठ सुरू करा. कमेंटमध्ये लिहा, हरी माझ्यासोबत आहे, आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीला पाठवा ज्याचं मन सध्या अस्वस्थ आहे. मित्रांनो, मिळूया लवकरच पुन्हा अशा एका नवीन विषयावर. तिथपर्यंत पाहायला विसरू नका सनातन धर्म, जिथे आहे भक्ती आणि माहिती. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. जय श्री ज्ञानेश्वर माऊली.